एकदा एक ब्लास्ट झालाय, बारूद कंपनीमध्ये हा ब्लास्ट झालाय, काय प्रतिक्रिया? SBL नावाची कंपनी आहे. असं आहे की नागपूर जवळ जो परिसर आहे, नागपूर आणि कोंढाळीच्या जवळचा, आणि त्याचबरोबर काटोल तालुका, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आहेत, बारूद फॅक्टरी आहेत. आणि इथे सातत्याने वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. एक वर्षापूर्वीच चामुंडे एक्सप्लोजिव्हमध्ये जी घटना घडली त्यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू त्यामध्ये झाला होता. त्याच्या पहिले सोलारमध्ये झाला होता. आणि आज SBLमध्ये या भागातली सगळ्यात मोठी दुर्घटना, ज्यामध्ये आतापर्यंतचा जो आकडा समोर आला आहे, त्या दुर्घटनेमध्ये 17 आमच्या महिला ज्या तिथे काम करत होत्या त्या मृत्युमुखी पावलेल्या आहेत. आणि अशा घटना ज्या वारंवार या भागामध्ये घडत आहेत, त्याच्यासाठी शासनाने लक्ष देण्याची खरोखरच आवश्यकता आहे. आम्ही वारंवार शासनाच्या, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या या सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत. नागपूरला आपल्या माहितीचं सांगतो की नागपूरला चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ही भारतातली सर्वात मोठी संस्था अशा पद्धतीच्या कारखान्यावर नियंत्रण ठेवणारी नागपुरात आहे. त्याचे प्रमुख जे आहे, चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टीचे प्रमुख सर्व अधिकारी नागपूरमध्ये आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेफ्टीचे सर्व अधिकारी इथे आहेत. पण असं असताना सुद्धा कामगाराच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या उपाययोजना या सर्व कारखान्यांनी उचलायला पाहिजे, त्या पद्धतीची काळजी, कामगाराच्या सुरक्षेची काळजी हे सर्व घेत नाही बारूद कारखानेवाले किंवा एक्सक्लुझिव्ह कारखानेवाले घेत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतात. याचं सेफ्टी ऑडिट प्रत्येक कारखान्याचं झालं पाहिजे. आणि जो कारखाना सुरक्षेच्या, कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावलं उचलत नाही, असे युनिट्स, हे बारूद कारखाने असे बंद केले पाहिजे राज्य शासनाने, केंद्र शासनाने. दिव्याखाली अंधार आहे असं म्हणावं का? कारण इथंच जर कंपन्यांचे प्रमुख कार्यालय इथं असतील आणि तरी इतके मोठे स्फोट सातत्याने होत आहे, वर्षभरात 2-2, 3-3 घटना घडत आहेत, दुर्लक्ष आहे अधिकाऱ्यांचं. आजच्या तारखेला या 2 वर्षामध्ये 43, आता आजचे आकडे पकडून 43 कामगार मृत्युमुखी पडले आहेत. 43. आणि मी वारंवार सांगतो की सर्वात मोठं जे भारतातलं चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह ऑफिस हे नागपूरला आहे. आणि हे भारतातलं नागपूरला ऑफिस असताना सुद्धा दक्षता त्या निमित्तानं कामगाराच्या सुरक्षेची घेतल्या जात नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याच्यामुळे वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. त्याच्यामुळे जे कारखाने, जे बारूद कारखाने सुरक्षेच्या दृष्टीनं जर योग्य नियमाचं जर पालन करत नसतील, तर असे युनिट राज्य शासनाने, केंद्र शासनाने बंद केले पाहिजे. आणि हा जो मृत्यूचा खेळ चालू आहे या भागामध्ये, तो राज्य शासनाने, केंद्र शासनाने बंद केला पाहिजे. स्किल लेबर नसण्याचा हा प्रभाव आहे, किंवा जे लेबर घेतात त्यांना त्याबाबत SOP पाळण्यासाठी पूर्ण हे माहिती देण्यात येत नाही का? त्यामुळे अशा घटना घडताय का? कसं आहे, ज्या ज्या गोष्टी सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे, त्यांच्या सुरक्षेचे जे काही इक्विपमेंट लागतात, साहित्य लागतं, ते ह्या सर्व गोष्टी आहेत की नाही त्या प्रत्येक कारखान्यात, या सर्व गोष्टी प्रत्येक कारखान्यात आहे की नाही त्याची तपासणी केली पाहिजे. आणि अशा गोष्टी जर त्या कारखान्यामध्ये नसतील तर त्या गोष्टीसाठी तो कारखाना बंद केला पाहिजे, लायसन बंद केलं पाहिजे. ते जर राज्य शासन आणि केंद्र शासनाचे नियम हे कारखानदार, बारूद कारखानदार पाळत नसतील, तर हे कारखाने बंद केले पाहिजे. त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासनाने त्वरित योग्य पावलं उचलली पाहिजे. जे बिचारे आमचे महिला कामगार याच्यामध्ये जास्ती होत्या कळलं. 17 महिला कामगार, आताचा जो आकडा आहे, आता जो आकडा आहे 17, ही 17 कामगार एकाच अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्याची ही सर्वात मोठी घटना आहे भागातील. सर, कुठेतरी अशा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये कुटुंबियांचे नुकसान भरपाई होऊ शकत नाही, गरीब घरातल्या महिला होत्या, कसं पाहता येईल? राज्य सरकारने 5 लाखाची घोषणा केली, तुमची काय? कसं आहे, मागे सुद्धा मी सांगितलं होतं, जेव्हा चामुंडे एक्सक्लुझिव्हला अशी दुर्घटना झाली होती, त्यावेळेस आम्ही 50 लाख प्रत्येक ज्याच्या घरी अपघात झाला त्याच्या कुटुंबाला दिले पाहिजे अशी मागणी केली होती.
पण राज्य शासनाने 5 लाख दिले आणि मागच्या वेळेस 20 लाख रुपये कंपनीने दिले होते. पण आता त्या गोष्टीला झाले बरेच 1-1.5 वर्ष झालं. त्याच्यामुळे आता जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी याच्यामध्ये 50 लाखाची प्रत्येक कुटुंबाला मदत केली पाहिजे. असं आहे की किती मदत केली तरी कुटुंबाचं नुकसान भरून निघू शकत नाही. सर, कंपनीचे सगळे कागदपत्र तपासले पाहिजे. काय नेमका लूपहॉल्स होता, कुठे हे सगळं घडलं आहे, काय याच्या मागच्या कारण आहे, सगळे चौकशी. आता त्याची चौकशी शासन करेल, पण फक्त तातून चौकशी करून चालणार नाही. मी परत सांगतो की जे बारूद कारखाने नियमाचं पालन करत नसेल, कामगाराच्या सुरक्षेची जर काळजी घेत नसेल, असे कारखाने राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने बंद केले पाहिजे. सर, या 2 गोष्टी आहे. आणि यासाठी तुम्हाला सांगतो यासाठी मी सविस्तर पत्र 6 महिन्यापूर्वी राज्य शासनाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं होतं. सविस्तर पत्र की याच्यामध्ये इतके मोठे मोठे सर्व नियंत्रक या ठिकाणी अधिकारी बसले आहे नागपूरला, तर त्यांच्या माध्यमातून या सर्व कारखान्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे. आणि हे सेफ्टी ऑडिट न झाल्यामुळे परत ही दुर्घटना झाली आहे. 6 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि सर्व जे अधिकारी आहेत त्या सर्वांना मी पत्र दिलं होतं. सर, याच्यात 2 गोष्टी अशा आहे. डिफेन्स प्रोडक्शन हे वेगळं आहे आणि कमर्शियल एक्सप्लोजिव्ह प्रोडक्शन हे वेगळं आहे. डिफेन्स प्रोडक्शनच्या नावाखाली अनेक सूट मिळते, अनेक नियमांची बगल मिळते. त्यामुळे याचाच फायदा घेत कमर्शियल एक्सप्लोजिव्ह खाण कामामध्ये, पहाड फोडण्यामध्ये, टेकडी फोडण्यामध्ये एक्सप्लोजिव्ह वापरतात. तर तुमचे दोन्ही असं आहे, वेगवेगळे नियम असले पाहिजे. जी बारूद जी विहिरीच्या खाणकामासाठी लागते किंवा एखादी काही आपल्याला मोठी टेकडी फोडायची आहे त्याच्यासाठी लागते, अशी बारूद या ठिकाणी या बारूद कारखान्यात तयार होते. त्याच्यामुळे राज्य शासनाने खरोखरच याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि अशा या दुर्घटना पुढील काळामध्ये होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो हादसा हुआ किस तरह से देखते हो, क्या कहना चाहते हो? आज नागपुर के नज़दीक काटोल तालुका में जो एक्सप्लोजिव यूनिट है यहाँ पे SBL, उसमें बहुत बड़ा बारूद का हादसा हुआ है, एक्सप्लोजन हुआ है. अभी तक की हमारी जो जानकारी है उसमें 17 हमारे जो वहाँ के कामगार थे, ज़्यादा करके उसमें महिला थी, वो मृत्युमुखी उसमें हुई है. ये पूरे एरिया में ये पूरे नागपुर कोंडाली एरिया में या काटोल तालुके में बड़े तादाद में करीबन 10 बड़े यूनिट है एक्सप्लोजिव के. 10 बड़े बारूद कारखाने यहाँ पे हैं और यहाँ पे अक्सर अभी 1-1.5 साल पहले चामुंडी एक्सप्लोजिव करके वहाँ पे इसी प्रकार की दुर्घटना हुई थी. उसमें 9 कामगारों की मृत्युमुखी हुई थी. उसके पहले सोलार में उस प्रकार का हादसा हुआ था, उसमें 3 लोगों की मृत्यु हुई थी. आज जो SBL एक्सप्लोजिव में जो एक्सप्लोजन हुआ है, जो बारूद का स्फोट हुआ है, उसमें अभी तक की आंकड़ेवारी 17 की है. काफ़ी लोग जख्मी हैं और इस प्रकार की दुर्घटनाएं बार बार इस एरिया में होती रहती है, बारूद कारखाने में होती रहती है. आपकी जानकारी के लिए मैं आपको बताऊं कि नागपुर में चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम एंड एक्सप्लोजिव इसका दफ्तर है और ये दफ्तर पूरा भारत के लिए पूरा कवर करता है. मतलब इंडिया का दफ्तर नागपुर में, चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम एंड एक्सप्लोजिव का दफ्तर नागपुर में है. इनकी ये जवाबदारी है. उसी प्रकार डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी, इनकी ये जवाबदारी है. राज्य शासन की जवाबदारी है. यहाँ पे कामगार के सुरक्षा के लिए जो कदम उठाना चाहिए, उनको ट्रेनिंग देना चाहिए या सेफ्टी मेजर के लिए जो उनको इक्विपमेंट रखते वो देना चाहिए. इस प्रकार का कोई भी कामगार के सुरक्षा के लिए यहाँ पे कदम न उठाने के कारण ये हादसा यहाँ पे हुआ है. इसका सेफ्टी ऑडिट, हर एक कंपनी का सेफ्टी ऑडिट जल्द से जल्द करना चाहिए और जो कंपनी नियमों का पालन नहीं करती उनका यूनिट बंद कर देना चाहिए. कितनी मदद राज्य सरकार ने 5 लाख की मदद जाहिर की है, आपको क्या लगता है? ऐसा है कि राज्य शासन ने ऐसा है कि कितने भी
कितना भी पैसा या कितनी भी निधि उनको मदद के रूप में दी जाए वो कम है, क्योंकि ये एक परिवार के घर की एक जान जाती है। फिर भी जो नुकसान हुआ होता है उनका घर का, उसके लिए कुछ भी आर्थिक मदद मिलना चाहिए करके लास्ट टाइम हमने 50 लाख एक एक परिवार को मिलना चाहिए, एक एक आदमी को मिलना चाहिए, वहाँ पे हमने मांग की थी। इस टाइम राज्य शासन ने अपनी राशि बढ़ा के और जो कंपनी के मालिक है उन्होंने मिलके, दोनों ने मिलके, राज्य शासन और कंपनी के मालिक ने मिलके 50 लाख हर एक आदमी के पीछे उस परिवार को मदद करना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।